अरे आद्या, हा? आज काजली निरीवरती मग थोड्या वेळानं जाऊन भेटतोच तिला. अरे तू आणून तिचं नाच सोडला नाही का? अरे सुधारला का जरा? अरे तिचा नाच सोडून कसं चालेल? ती खास आहे माझ्यासाठी. बरं उरक तुझं पाठापट लवकर. टँकर तर भरू दे. बरं भरून घे लवकर. राध्या, काय रे? काय करतो? काय नाही, टँकर लावलाय बारे. बरं थोड्या वेळ येशील का मला बाजारात सोडाय? काय रे, कुठं झाला? अरे मला नोकरी लागल्या शहरात आणि त्यांनी उद्याच्या उद्या बोलवलंय. तुला नोकरी लागली होय? काय राव मजाक करतो? अरे भावानो, तुम्हाला आणि गावाला सोडून जायचं मन नाही करत, पण काय करतो, नोकरी बी चांगली आहे आणि पगार बी चांगला आहे, त्यामुळे मला आजच्याच निघावं लागल. आता तू ठरवलंच जायचं, तर आपण तरी काय करणार? येतो. चालते. आता हा बी गाव सोडून चालला. अशी सगळीच गाव सोडून गेल्यावर कसं व्हायचं रे? अरे प्रत्येकाची काय ना काय मजबुरी असते. कुणाला आवडन की आपलं गाव सोडून शहरात जाऊन राहायला? बरोबर आल्या का तुझं? आईला बस गेली असं काय रे? नाही रे, अजून नसेल गेली. काय राव, तुला एवढं सांगितलं तरी पण तू गावच सोडून जायचं चाललंय. आदित्य भावा, तुम्हाला गावाला सोडून जायची माझी अजिबात इच्छा नाही, पण काय करणार, नोकरीसाठी जावं लागते भावा. तुमची लय आठवण येत राहील. तुझी पण लय आठवण बाबा. काळजी घे स्वतः. हा ठीक आहे बस. Thank you. मीरा, काजल, पाणी वरती दिसत नाही का तुला? दिसतंय ग, सहज विचारलं. काजल,
ओम्या सर बाजूला आला मोठा शाहरुख खान बनायला. ए काजल थांब की जरा. अगं मला बोलायचंय तुझ्यासोबत. ए ओम्या मी तुला सांगितलं ना एकदाच मला नाही बोलायचं तुझ्या संग. आणि असं अडवीत नको जाऊ मधी मधी. कोणी पाहिलं तर. पाहू दे की मग, त्याला काय होतंय. आणि काजल मला ना तुला लय आवडतं. कसं आहे मग काजल आणि ओम्या. ए ओम्या लय लाडात नको येऊ नाही तर कळशीच घालीन डोक्यात. मन गुंतल तुझ्यात मन गुंतल गुंतल ठाव धरून माझ्या काळजाचा बसली या तूच ग. ओम्या गाणं पण मस्त म्हणतो की. अगं काजल तुझ्यासाठीच लिहिलंय. आणि मी जर तुझ्या मनात 1% जरी असेल ना, संध्याकाळी मला शाळेमागे भेट. काजल मी वाट बघीन. ए बाळा इकडे. अगं इकडे. ठीक आहे. अगं का ग बस इथं. नाव काय तुझं. शिव. अरे वाम्या, बोल की. लय दिवस झाले आपण बॅट बॉलच नाही कळलं. होय केला का. यायला. करायला लागतं एकदा नियोजन. हा ना. छान आहे ना. ए चिऊ काय करते ग. मागू नको माझ्याकडे, मी नाही देणार तुला. अगं तुझं तू का, मी कशाला मागन तुझ्याकडं. आद्या काय काय लोक गावातले असून पण आता ओळख द्यायनात की आपल्याला. तू ओम्याच ना रे जो शाळेत खोटं कारण सांगून दांडी मारायचा. हा मीच तो आम्ही. ओम्या, लोक शहराकडे गेल्यावरती खरंच विसरत्यात का विसरायची नाटकं करतात. आधी ओम्या, ओळखलं मला. ओम्या आपलं गाव लय बदललं रे. अरे कशाचं बदललंय तवा. फक्त गारावची कावल्याची पत्र बदलल्यात. बाकी गाव आहे तसंच आहे. आणि गावातली माणसं बी तशीच आहेत. आणि वर डोंगराव गेलं का नाही आपलं गाव असलं भारी दिसतं ना. फिरा एकटे एकटेच मला नका नेऊ दाखवायला. आद्या तिला डोंगरावनं गाव बघायचंय. काय करायचं. जायचं बाय आता. आता बघ की विचारून. मी रे जायचं का आता. आत्ता बरं ठीक आहे जाऊ. मला पण यायचं. चाय दुकान तर बंद दिसतंय. काय रे गणपे, दुकान बंद ठेवलं काय आज. काल आल्या दुकानाचं काम करायचंय ना, काचा बसवायचं आता. 2 दिवस दुकान बंदच ठेवतो. 2 दिवस. 2 दिवस मी एवढी दाढी घेऊन फिरू का मग. 2 दिवसात कुठे दाढी वाढते तवा. थांब की 2 दिवसात कुठे दाढी वाढती. चांगलं आहे तुझं. तुला असं ना अर्जंट ना, जा दुसरीकडे मग. अरे तुझ्याकडे दाढी केली ना आपण ना गावात नुसतं चमकतोच बघ. चमकतो. मग काय उधारी करायची म्हणून माझ्या दाढी करतो. तुला काय वाटतंय मी तुझे पैसे बुडतो काय. अरे गावात कोणी आहे का त्याचा मी रुपये बुडवला. नोटा बुडवल्यात तू, रुपयाचं सोड. नोटा कोण बोललो नोटा बुडवल्या. ते जाऊ दे. गावातल्या खबऱ्या माहिती का. नाही ना, खबऱ्या काढा इथं बसलोय का मी. इकडे मागच्या गल्लीत त्या बाईची कोंबडी गेली होती. हा लोकांना वाटलं
कोंबडी कुत्र्यानंच नेली, मग कोण नेली? पण ती कोंबडी त्या पट्ट्यानं लांबवली. तू चांगला टाइमपीस आहे रे. अरे लाल्या म्हणतात मला, लाल्या. गाववाले चांगली लाल करतील तुला. अरे गावात कोणाची ताकद नाही लाल्याला हात लावायची. बर येऊ का? दुसऱ्या कोंबडीचं बघतो. वाव, किती सुंदर दिसतंय ना इथून आपलं गाव. हे वातावरण, इथली ही मोकळी हवा, खूप दिवस झाले अनुभवायलाच नाही भेटलंय मला. आधी तू नाही गेला का गाव सोडून कुठं? मला काही गाव सोडून जायचंच नव्हतं, कारण मला माहिती आपल्या जवळची व्यक्ती जर आपल्यापासून लांब गेली ना तर खूप त्रास होतो. इकडे काय करते? तुला काय करायचंय? चिचा खा. मीरा, ती बघ आपली शाळा. तुला आठवतंय का आपण ते खेळायचो? हो आठवते. तू आता गाव सोडून नाही जाणार? ए कावर गाव बघताय, घरी यायचं का नाही? हे बाळा कुठे गेली होती? काय नाही आबा, आली थोडं फिरून. आबा, आता माझं कॉलेज संपलंय. इकडे ना लय भारी वाटतंय. हे शहरात ना कोंडल्यासारखं वाटत होतं. आता मी इथेच राहणार आहे. ठीक आहे बाळा, तू इथंच राहा. इथंच तुला गमतं ना, छान वाटतं ना, तू इथंच राहा. पोरी, तुझं कॉलेज संपलंय आता, आणि आता तुझ्या लग्नाचं बी बघावं लागेल. आबा, आत्ताच आले ना हो मी. मला राहायचंय तुमच्या सोबत. माझं कॉलेज झालं पण माझं लग्न लावणार का लगेच? मला नाही करायचं लवकर लग्न. पोरी, वय झालं आता तुझं, कधी ना कधी लग्न करावंच लागेल. राम राम म्हणलं मामा. लाल्या, आज इकडं कुठं? आणि ह्या घरची वाट कशी काय गावली तुला आज? अहो यावं लागतंय, आणि आता तर रोजच यावं लागन बघा. कोण आहे पाहुणं? अरे पोरगी आहे माझी. आबा, कोण आहे? अरे ओळख करायची राहूनच गेली. म्या लाल्या शेठ. कधी काही गरज पडली तो 2 मिनिटात हजर. चला येऊ का? हा लाल्या तर सुधारायचा नाही बघ.
ओम्या का बोलवलं तुम्हाला इथं? कशाला घाबरती? नाही कोण बघत तुला इथं. अगं जागाच तशी. बरं आहे की काजल, ते दुपारी मी तुझ्यासाठी गाणं म्हटलेलं, ते कसं वाटलं ग तुला? ते गाणं होय, ओम्या भारी गातो हा तू. थँक्यू थँक्यू. बरं ऐक की ओम्या, आता गा की माझ्यासाठी 2 ओळी. आता अगं येडी बेडी झाली आहे काय तू? कोणी जर बघितलं ना आता आपल्याला गाणं म्हणताना, वच पकडताना आपल्याला. आता असं का ओम्या, तुला माझ्यासाठी 2 ओळी नाही का गायच्या? आजची कोंबडी जरा जास्तच झाली. मामा झालं होय जेवण? झालं का? हा झालं. आजची कोंबडी जरा जास्तच आणली. थोडी उरली बर का, पण ती बी संपी तर झोपायच्या आधी. लाल्या म्हणतात. बरं जाऊ दे, नको एवढी रुसून. तू म्हणतेस ना एवढं, ना गातो मी तुझ्यासाठी 2 ओळी. ऐक. मन गुंतल तुझ्यात, मन गुंतल गुंतल, ठाव धरून माझ्या काळजाचा बसली तूच ग. भारी गातो सा ओम्या तू, आता पण मस्त गायलं. जोडप या वेळेला ते बी बोळीत. लालू शेटला चांगलीच बातमी गावली बर का. उद्या गावात ना अशी दौंडी पेटवतो ना, बघाच. या वेळेला कोण फोन करतंय? हे ती कोणतरी येते वाटतं, बघ ना आपल्याला, चल लवकर. जाऊ दे. अरे कुठे गेले? तुला आलं वय, त्याला जर कळलं ना गावभर करीन. मी फक्त तुला भेटायला आलते, काय करून बसलो आपण. अगं जाईन तू,